महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा। सकाळीच किशोर बेडकर सरांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये बऱ्यापैकी 25% धर्मनिरपेक्षता होती, कारण त्यांचं म्हणणंच होतं की हे कंबाईन पॅकेज आहे। त्याच्यामुळे त्यांचं राष्ट्रवादाबरोबर धर्मनिरपेक्षतेचंही मत होतं आणि डॉक्टर भारती पाटील मॅडम बोलत असतानाही राष्ट्रवादाबरोबर धर्मनिरपेक्षतेबद्दल त्या बोललेल्याच आहेत। याचा अर्थ आता हे ट्रिपल धर्मनिरपेक्षतेबद्दल होणार का, म्हणून मी त्याला थोडासा फटा देतो आणि मी असं बोलतो की डॉक्टर चौसाळकर सरांनी जे लिहिलं त्याच्यात धर्मनिरपेक्षता कुठं कुठं आहे, कमीत कमी त्याचा उजाळा तरी होईल या अर्थाने। मला असं वाटतं की माझ्या वाचनानुसार डॉक्टर चौसाळकरांच्या लिखाणाचे 3 गटात विभाजन केलं तर त्यातला अतिप्राचीन काळ हा एक टप्पा आहे आणि या अतिप्राचीन काळातल्या धर्मश्रद्धेबद्दल, धर्मविचाराबद्दल ते भाष्य करतायत आणि याची उदाहरणं कोणती आहेत तर साधारणपणे माझ्या वाचण्यात आल्याप्रमाणे सीतेबद्दलचा त्यांचा विचार, द्रौपदीबद्दलचा विचार विशेषतः आणि महाभारत आणि रामायणातला धर्माचं केलेलं इंटरप्रिटेशन, या सर्वांमधून त्या काळामध्ये धर्म या गोष्टीवरती डिबेट चालू होता। धर्मश्रद्धेबद्दलचा हा एक नैसर्गिक मुद्दा चौसाळकर सरांनी मांडलेला आहे की जो आज म्हणजे आजच्या काळामध्ये पृथक पद्धतीने धर्माचा विचार मांडला जातो तसा नाही, तर तो एक नैसर्गिक आहे। म्हणजे माणूस जन्माला आलेला आहे, माणसाच्या अनेक गरजा आहेत, त्यापैकी माणसाने त्या ओघामध्ये धर्म नावाची त्याची एक गरज भागवत गेला, तिच्यात विकास करत गेला, बदल करत गेला, हा एक मुद्दा दिसतो। आता हाच मुद्दा आणखीन वेगळ्या पद्धतीने सांगायचा झाला तर त्यांनी किशोर खिल्लारे यांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली, त्यात प्राचीन विचार परंपरेची वर्गीकरण केले। त्याच्यामध्ये अर्थशास्त्र परंपरा, धर्मशास्त्र परंपरा, बौद्ध परंपरा, जैन परंपरा आणि या सगळ्या परंपरेमध्ये त्यांचा धर्माशी, धर्मश्रद्धेशी संबंध असणाराही स्पष्ट झालेला आहे। हा जो धर्मश्रद्धेशी स्पष्ट झाला त्यात अर्थशास्त्र परंपरेमध्ये योगक्षम चालवणे याचा अर्थ माणसाची भौतिक ऐहिक गरज, आपोआपच माणूस हा धर्मापासून वेगळा विचार करतो, त्याच्या योगक्षमाबद्दलचा इथं तुम्हाला ती एक परंपरा अर्थशास्त्राची दिसते। दुसरी परंपरा धर्मशास्त्र परंपरेची आहे, त्याच्यामध्ये धर्माचं वर्चस्व किंवा नियंत्रण हे राजकारणावरती, राजावरती, राज्यसंस्थेवरती राहील याच्याबद्दलचं इंटरप्रिटेशन एक आहे। आणि बौद्ध परंपरा, विशेषतः बौद्ध परंपरेमध्ये नैतिकता याला ते प्रमाण मानून लिहितायत आणि विशेष करून त्याचाच एक भाग म्हणून धम्म आणि त्याबद्दलची चर्चा खूप आहे। आजच्याही राजकारणामध्ये बुद्ध धर्माला धर्म मानायचं, धम्म मानायचं, नैतिकता मानायचं असं वेगवेगळ्या गटांमध्ये चर्चा चालू असते आणि ती प्रत्यक्ष राजकारणाच्या आखाड्यातली चर्चा असते, त्याच्याबद्दलचं त्यांनी इंटरप्रिटेशन केलेलं आहे। आणि जैन परंपरेमध्ये अहिंसा, नैतिकता, शुद्ध वर्तन या गोष्टींना धर्म म्हणून प्राधान्य असतं। म्हणजे या प्राचीन काळामध्ये कोणती परंपरा धर्माकडे कशी पाहत होती, ती धर्म परंपरा माणसाच्या ऐहिक जीवनाकडे कशी पाहत होती आणि त्यातून धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता याबद्दलचे विचार त्यांनी मांडलेले आहेत। आणि विशेषतः याच्याबद्दल आणखीन एक मुद्दा म्हणजे त्यांनी वेद आणि धर्मशास्त्र याच्यामध्ये सुद्धा धर्माचा कोणता विचार आहे हेही मांडलेलं आहे। चाणक्यांच्या बद्दलच्या इंटरप्रिटेशन मध्ये हा मुद्दा आहे। म्हणजे मला एकूणच सांगायचं आहे की त्यांनी जे लिखाणकाम केलं त्यामध्ये अतिप्राचीन काळ असं एक विचाराचं क्षेत्र कल्पिलेलं आहे आणि त्या क्षेत्रामध्ये धर्म, धर्मनिरपेक्षता आणि इतर राज्यसंस्थाविषयक विचार, सामाजिक विचार यांचं विवेचन केलं, परंतु मुख्य मुद्दा त्याच्यामध्ये
धर्माच्या बद्दलचा येऊन जातो. तिथंच दुसरा मुद्दा धर्म सहिष्णुतेचाही येतो आणि सर्व धर्म समभावाचाही येतो, असं तुमच्या लक्षात येईल. यामुळे डॉक्टर अशोक चव्हाणकरांचं मत आपण किंचित बाजूला ठेवलं आणि आपल्यालाच विचारलं की यातून आपल्याला धर्मनिरपेक्षतेचं काय हाती लागतंय धर्माबद्दलचं. तर साधारणपणे राधेश्याम यांनी सांगितलेली जी 5 तत्व आहेत ती फिरताना तुम्हाला इथं दिसत आहेत. म्हणजे अगदी धर्माला सार्वजनिक जीवनातून हद्दपार करा, इथपासून सर्व धर्म समभाव असला पाहिजे यापर्यंतची मूल्य आपोआपच तिथं एक यादी म्हणून येऊन जातात असं मला वाटतं. आता याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे त्यांच्या लिखाणामधला चव्हाणकर सरांच्या, जर तुम्ही मध्ययुग कल्पिलं तर त्यांनी मध्ययुगाबद्दल लिहिलेलं आहे आणि विशेषतः मध्ययुगाबद्दलच्या एक महत्वाचा मुद्दा कोणता, तर मध्ययुगाचं इंटरप्रिटेशन आधुनिक काळातले लोकांनी कसं केलं. म्हणजे उदाहरणार्थ महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांचं इंटरप्रिटेशन कसं केलं, डांगेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचं इंटरप्रिटेशन कसं केलं, तसंच ते संभाजी महाराजांचं इंटरप्रिटेशन कसं केलं, याच्याबद्दल त्यांनी बरेच सुट्टे लेख लिहिलेले आहेत, विचार मांडलेले आहेत, भक्ती परंपरेबद्दलच मांडलेलं आहे. यातून मुख्य मुद्दा त्यांचा पुढे येतो तो असा की भक्ती परंपरा आणि भक्तीचा मार्ग हा एका अर्थाने सर्व धर्म समभाव सहिष्णुता याला प्राधान्य देत होता. परंतु ते मध्ययुग असं होतं की जिथं धर्माने जगभर थैमान माजवलेलं होतं आणि मध्ययुगामध्ये धर्माचंच राजकारणावरती नियंत्रण होतं. तेव्हा मात्र या महाराष्ट्रात भारतात भक्ती परंपरा वेगळ्या पद्धतीने कार्य करत होती. मग हे त्यांचं म्हणणं आता सकाळ प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये शेवटचे काय 2-3 लेख आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर मग त्यांनी हिंदू धर्म आणि त्या हिंदू धर्माचा असणारा धर्मनिरपेक्षतेशी संबंध यांचंही विवेचन केलेलं आहे. तिथं तुम्हाला असं लक्षात येतं की त्या हिंदू धर्मामध्ये काही एक पेस शिल्लक आहे की जी पेस ही धर्मनिरपेक्षतेला म्हणजे धर्माला सार्वजनिक जीवनातून टोटल हद्दपार करा अशी म्हणत नसली तरी सुद्धा ती वेगवेगळ्या धर्मांना मान्यता देते, वेगवेगळ्या धर्मांना स्वातंत्र्य देते, त्याची तत्व त्याची मूल्य काय असती वापरण्यासाठी. या अर्थाने त्यांचा हिंदू धर्म आणि धर्मनिरपेक्षतेचा बद्दलचा लेख तुम्ही पाहिला तर लक्षात येतं की मध्ययुगामध्ये जो धर्म म्हटला होता हिंदू धर्म त्याच्यामध्ये सुद्धा एक लवचिकपणा होता. फार काही तो ईश्वर केंद्रित धर्म झाला नव्हता आणि तो धर्म हा मानव केंद्रित माणसानेच निर्माण केलेला होता. या प्रकारचं इंटरप्रिटेशन येऊन जातं आणि माणसाची गरज म्हणून तो धर्म होता असंही तुमच्या लक्षात येईल. यानंतर आधुनिक युग सुरू झालं 1818च्या नंतरचं. 1818 नंतर त्यांच्या लिखाणामध्ये खूपच विविधता आहे. म्हणजे अगदी त्यांनी महात्मा फुलेंच्या धर्माबद्दल लिहिलेलं आहे, आंबेडकरांच्या धर्माबद्दल लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी न्यायमूर्ती रानडे असतील, राजाराम शास्त्री भागवत असतील यांच्या धर्मांच्या बद्दलच्या संकल्पना लिहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पुढे आला तर टिळकांच्या बद्दलचा आणि गांधीजींच्या बद्दलच्या गीतेबद्दल आणि त्याबद्दल लिखाणकाम धर्माच्या अंगाने आणि त्यातून त्यांना सार्वजनिक जीवनामध्ये राज्य संस्थेच्या बद्दल एक म्हणायचं गोष्ट आहे. असं जर तुम्ही पाहायला गेला तर बरेचशी वर्गीकरण तुम्ही करू शकता त्यांची, परंतु मला वेळेच्या अभावे मी यातल्या तपशिलात न जाता मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की या आधुनिक काळामधल्या महात्मा फुले आणि आंबेडकरांच्या नैतिकतेला प्राधान्य देणं आणि धर्माला प्राधान्य देणं हा एक धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे. हे त्यांच्या लिखाणातून आपोआपच व्यक्त होतं. महात्मा फुलेंच्या आणि आंबेडकरांच्या नंतर तुम्ही नीट बघायला गेला तर मधल्या पट्ट्यामध्ये जे लोक काम करतायत त्यामध्ये विठ्ठलरामजी शिंदेबद्दलच्या धर्माबद्दलचं त्यांचं एक आकलन आहे, नंतर शाहू महाराजांच्या बद्दलचं एक आकलन आहे. यातून सुद्धा त्यांचं एक धर्माबद्दलचं आकलन विकसित झालेलं आहे. आणि शिंदेबद्दलचं तर प्रेम हाच धर्माचा अर्थ, प्रेम नावाची संकल्पना याच्या भोवती ते सगळं फिरवताना त्यांनी मांडलेलं दिसून येतं. अशा गोष्टी त्या करत असतानाच
मूळ मग माझ्या पुढे मुद्दा आणखीन एक क्रिएट झाला, तो कोणता, तर हे केवळ विवेचन नाही, तर त्यांनी याच्या एका टोकाला गेलेल्या, ज्याला शास्त्रीय समाजवाद म्हटलं जात होतं, म्हणजे शास्त्रीय समाजवादाने तिकडे फ्रान्समध्ये विज्ञानाचा पुरस्कार केला, प्रत्यक्षार्थवादाचा पुरस्कार केला आणि विवेकवाद स्ट्रॉंग झाला, तेव्हा धर्माच्या विविध कल्पना कमी कमी होऊ लागल्या सार्वजनिक जीवनातून. असा प्रयोग इथल्या मार्क्सवादी समाजवादी परंपरेंनी केला. त्यांच्या परंपरांमध्ये सुद्धा धर्माकडे पाहण्याची कोणती दृष्टी आहे, ते कुठल्या टोकाला जाऊन धर्म नाकारतायत, कोणत्या टोकाला जाऊन ते धर्माबद्दलची समर्थन करतायत, याचे आतले पदर त्यांनी उलगडून दाखवलेले आहेत. म्हणजे उदाहरण दाखल त्यांच्या विवेचनामध्ये उदाहरणार्थ बेडेकरांच्या बद्दलच 3 धर्माच्या संकल्पना असतील, किंवा दुसऱ्या बाजूने त्यांनी डांग्यांच्या बद्दल लिहिलेलं चरित्रच आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हे इंटरप्रिटेशन आहेच. मला यातून मुद्दा मांडायचा आहे तो असा की फुलेंचा धर्मनिरपेक्षतेबद्दलचा दृष्टिकोन, मार्क्सवाद्यांचा धर्मनिरपेक्षतेबद्दलचा दृष्टिकोन, महात्मा गांधीजींचा धर्मनिरपेक्षतेच्या बद्दलचा दृष्टिकोन, या सर्वांचं साकल्यित आणि एकत्रित रूप त्यांनी त्यांच्या आपल्या लेखनामध्ये मांडलेलं आहे. आणि त्यातून असं दिसतं की या सर्व गोष्टी भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारलेल्या आहेत. यामुळे भारतीय राज्यघटनेचं वर्णन लोक करतात ते असं की हा एका अर्थाने गोल्डन मिडल पाथ आहे, आणि हा बुद्ध फिलॉसॉफीतला शब्द आहे. तसंच मला असं वाटतं की हे सगळं चौसाळकर सरांचं धर्मनिरपेक्षतेबद्दलचं वाचल्यानंतर मला माझं स्वतःचं मत असं झालंय की त्यांचा हा धर्मनिरपेक्षतेच्या बद्दलचा गोल्डन मिडल पाथ आहे. आणि ह्या गोल्डन मिडल पाथ वरती तुम्ही सार्वजनिक जीवनातून जितकं शक्य आहे तेवढं धर्माला कमी कमी करा, परंतु दुसऱ्या बाजूने जर ते होत नसेल तर कमीत कमी तुमची धर्म भावना शुद्ध असू द्या, अंतःकरण शुद्धीची असू द्यात, चारित्र्य शुद्धीची असू द्यात, असेही मत मांडलेलं आहे. आणि हे करण्यातूनच समाज पुढे जाईल. समाज काय एका रात्रीत एका पिढीमध्ये काही 100 वर्षात पुढे जात नसतो, त्याला अनेक वर्षांचा इतिहास असतो. हे त्यांच्या लिखाणातून एक आकलन आपलं तयार होतं. म्हणून त्यांचं आकलन धर्मनिरपेक्षतेच्या बद्दलचं इतरांच्या तुलनेत या महाराष्ट्राला भारताला दिशा देणारं आकलन आहे. या अर्थाने आपण जे त्यांच्याबद्दलचा आज सत्कार करत आहोत, त्यांना शुभेच्छा देत आहोत, त्या योग्य आहेत आणि त्या आपल्याला स्वाभिमानाच्या आहेत. म्हणून मी माझ्या व्यक्तिगत पातळीवरती त्यांना शुभेच्छा देतो. मी शिवाजी विद्यापीठात नोकरी करतोय म्हणून विद्यापीठाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद.